नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले जनसेवा यूट्यूब चॅनलला। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात महिलांसाठी आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची थेट आर्थिक मदत दिली जाते। जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेमुळे राज्यातील कोट्यावधी महिलांना दिलासा मिळाला आहे। मात्र आता या योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया करणे पूर्णपणे बंधनकारक। शासनाच्या या निर्णयामुळे योजनेतून अपात्र लाभार्थी बाहेर काढणे आणि केवळ पात्र महिलांना मदत मिळावी हा मुख्य उद्देश शासनाचा असल्याचे सांगण्यात येतं। त्यामुळेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर 40 लाखाहून अधिक महिला या योजनेतून थेट अपात्र ठरू शकतात। याचा थेट परिणाम त्यांच्या दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयाच्या मदतीवर होऊ शकतो। म्हणून मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी आणि खऱ्या गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचावा यासाठी ई-केवायसी ही अट लागू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी शोधण्यासाठीच 31 डिसेंबर ही प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे। आधार क्रमांक, ओटीपी प्रमाणीकरण आणि आवश्यक कागदपत्रांच्या आधारे ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जात असून महिलांनी स्वतःहून पुढाकार घेऊन या प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी असे आवाहन या विभागाकडून करण्यात आलेले आहे। मित्रांनो, महिला बालकल्याण विभागामार्फत सांगण्यात आलेलं आहे की अंतिम मुदतीनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार। मित्रांनो, अशा प्रकारची माहिती पाहण्यासाठी आपण आताच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या प्रत्येक महिलेला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे आणि विशेष म्हणजे आतापर्यंत 1,60,00,000 महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली, मात्र अजूनही 30 ते 40 लाख महिलांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांना या योजनेचा लाभ थेट मिळणार नाही असे शासनाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। म्हणून मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे, तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो। मित्रांनो, अशा नवीन प्रकारची माहिती पाहण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार।